कधी-कधी एखाद्या इमोशनची इंटेन्सिटी इतकी स्ट्राँग असते, की त्या इमोशनमुळे ओव्हर थिंकिंग होतं. तो इमोशन ट्रिगर होत राहतो. पण त्याची इंटेन्सिटी काही केल्या कमीच होत नाही. आज मी तुम्हाला अशी एक टेक्निक सांगणार आहे, जी त्या इंटेन्सिटीला हळू-हळू डिझॉल्व्ह करायला मदत करेल. त्या टेक्निकचं नाव आहे होपोनोपोनो. होपोनोपोनो ही एक प्राचीन हीलिंग प्रॅक्टिस आहे, जी जगभरात प्रसिद्ध आहे. कारण डॉक्टर इहाले काला ह्युलेन यांनी ती इमोशनल हीलिंगसाठी वापरली होती. असं सांगितलं जातं, की मानसिक रुग्णालयात त्यांनी काम करताना काही रुग्णांना प्रत्यक्ष भेट देण्याऐवजी त्यांच्या फाईल्स बघून ही प्रेयर रिपीट केली. ते रोज प्रत्येक पेशंटसाठी ही 4 वाक्य म्हणत होते आणि हळूहळू तिथल्या वातावरणात एक पॉझिटिव्ह बदल दिसू लागला. म्हणून ही प्रेयर साधी असली तरी तिचा इमोशनल इम्पॅक्ट खूप डीप असू शकतो. ही प्रेयर काय आहे? फक्त सिंपल 4 वाक्य आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. पण ही प्रेयर काम कशी करते? जेव्हा एखाद्या व्यक्तीमुळे तुम्ही डिस्टर्ब होता, एखादा इमोशन तुमचा ट्रिगर होतो, राग, दुःख, गिल्ट, जेलसी काहीही असू शकतं. आपण नॉर्मली बाहेर ब्लेम करतो, पण होपोनोपोनो सांगते, माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे काही आहे, ज्यामुळे मला ही सिच्युएशन डिस्टर्ब करत आहे, त्या क्लिनिंगसाठी मी रेडी आहे. याचा अर्थ स्वतःला दोष देणे नाही. याचा अर्थ रिॲक्शन बदलण्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी घेणं. आता हे प्रॅक्टिकली कसं करायचं हे पाहूयात. आता स्वतःला आधी विचारा, ह्या इमोशनची इंटेन्सिटी 10 पैकी किती आहे? उदाहरणार्थ 10 पैकी 7, 8 किंवा 10 पैकी 10 ही असू शकते. आता डोळे बंद करा. ज्या व्यक्तीमुळे किंवा ज्या सिच्युएशनमुळे तुम्ही ट्रिगर झाल्या आहात, ती सिच्युएशन आठवा. त्याच्यानंतर हार्टवर हात ठेवा आणि हळू आवाजात म्हणा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता ही प्रेयर किती वेळा करायची ते पाहूयात. तर तुम्ही ही प्रेयर 108 वेळा चांट करू शकता किंवा 55 टाइम्स लिहून काढू शकता. आणि जर ते शक्य नसेल तर तुम्ही 10-15 मिनटं कंटिन्युअसली प्रेयर ही रिपीट करू शकता. प्रेयर चालू असताना थोडा पॉज घ्यायचा आणि ती सिच्युएशन परत इमॅजिन करायची आणि मग त्याच्यानंतर प्रेयर परत कंटिन्यू करायची. आणि हो, तुम्ही कुठेही असलात, अगदी ऑफिसमध्ये, प्रवासात, जेव्हा जेव्हा हा इमोशन ट्रिगर होईल तेव्हा तेव्हा मनामध्ये ही 4 वाक्य रिपीट करायची. कारण प्रेयर म्हणण्यासाठी कुठल्याही खास वेळेची किंवा जागेची गरज नाही. जेव्हा तुम्ही ही प्रेयर रिपीट करत असता तेव्हा काय होतं, तर तुमची नर्वस सिस्टीम हळूहळू काम होऊ लागते, इमोशन सॉफ्टन होऊ लागतो, ब्लेम कमी होतो आणि इंटेन्सिटी ती कमी व्हायला सुरुवात होते. प्रेयर झाल्यानंतर मात्र आठवणीने स्वतःला आधी विचारायचं, की आता ह्या इमोशनची इंटेन्सिटी किती आहे? जर प्रेयर सुरू करायच्या आधी इंटेन्सिटी 10 पैकी 9 असेल आणि आता 10 पैकी 6 झाली असेल, मग मात्र क्लिनिंग व्हायला सुरुवात झाली आहे हे लक्षात ठेवा. आणि कन्सिस्टन्सी ठेवल्यानंतर ती इंटेन्सिटी आणखी कमी होऊ शकते. इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, ही टेक्निक एक ओव्हरनाईट मॅजिक नाही. पण जर का तुम्ही डेली प्रॅक्टिस केलं तर रिॲक्शनमध्ये नक्की फरक जाणवेल. आता इथून पुढे जेव्हा जेव्हा तुमच्यावर एखादा इमोशन हावी होईल तेव्हा तेव्हा रिॲक्शन देण्याआधी एक पॉज घ्यायचा. लक्षात ठेवा, तुमच्याकडे होपोनोपोनो ही टेक्निक आहे. ही 4 वाक्य रिपीट करायची आणि आतली इमोशनची इंटेन्सिटी क्लीन करायची. कारण जग नाही बदलणार, पण तुमचं इनर वर्ल्ड बदललं तर सगळं बदलेल. सो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि होपोनोपोनो केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो हे कमेंट करून नक्की सांगा. सो थँक्यू सो मच. बाय.